देशातील क्रमांक 2चं देवस्थान असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थाननं आता AI टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केलेला आहे आणि भाविकांची गणती करण्यासाठी सॉफ्टवेअर जे आहे ते इन्स्टॉल करण्यात आलेलं आहे। प्रिझ्मा AI या संस्थेच्या वतीनं ही यंत्रणा जी आहे, ती यंत्रप्रणाली जी आहे ती उभारण्यात आलेली आहे। यामध्ये जर आपण बघितलं जे प्रवेशद्वार आहेत त्यामध्ये जी येणाऱ्या भाविकांची संख्या आहे ती यामध्ये लक्षात येते आणि त्यानंतर जे बाहेर पडलेले भाविक आहेत त्यांची संख्या देखील या ठिकाणी दिसून येते। सर्व गेट जे आहेत ते व्यापलेले आहेत। त्यामध्ये आपण जर बघितलं गावकरी गेटने किती ग्रामस्थ आतमध्ये दर्शनासाठी जातात, VIP गेटने किती जातात, त्यासोबत जे अपंग किंवा दिव्यांग भाविक आहेत ते देखील किती जातात, अशी तंतोतंत माहिती जी आहे ती या सॉफ्टवेअरद्वारे उपलब्ध होणार आहे। त्यासोबत जो डेटा आहे जो क्रिमिनल बॅकग्राऊंड ज्या लोकांचा आहे तो फीड झाल्यानंतर जे क्रिमिनल आहेत त्यांचा देखील माहिती जी आहे ती साईबाबा संस्थानच्या या वॉर रूममध्ये कळणार आहे। आपल्यासोबत आहेत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षजी गाडीलकर सर। आज AI टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा वापर आज आपण सुरू केला आहे, कसं बघता या तंत्रज्ञानाकडे आणि काय काय सुविधा ज्या आहेत त्या यापेक्षाही वेगळ्या काय आहेत? अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून भक्तांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा श्री साईबाबा संस्थानचा नेहमीच प्रयत्न असतो। आपल्या जवळपास जे आहे ते 85% सेवा जे आहेत ते ऑनलाईन झालेल्या आहेत। या संस्थांच्या प्रयत्नामध्ये आज प्रिझ्मा AI या कंपनीने AI बेस जे आहे ते सॉफ्टवेअर जे आहे ते संस्थानला भेट दिलेलं आहे। या सॉफ्टवेअरमध्ये जे भक्त जे आहेत देश विदेशातील जे भक्त बाबांच्या दर्शनासाठी येतात त्याची अचूक नोंद जी आहे, म्हणजे आज किती भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी आले होते याची अचूक नोंद जी आहे ती घेण्यासाठी मदत होईल। त्याचप्रमाणे गर्दीच्या वेळेस जे आहेत उत्सव असेल, सलग सुट्ट्या असतात त्यावेळेस 1.5 लाख 2 लाखाच्या वर भक्त जे आहेत ते या ठिकाणी येतात, त्यावेळेस जे आहे ते गर्दीचं नियोजन जे आहे ते करण्यासाठी सुद्धा जे आहे ते मदत होणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रिमिनलचा डेटा जो आहे तो यामध्ये आम्ही पोलिसांच्या मदतीने जो आहे तो घेणार आहे आणि मग असे क्रिमिनल जे आहे ते या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाले तर त्याचा अलर्ट जो आहे तो आपल्याला मिळणार आहे आणि पुढं होणारी अप्रिय घटना जी आहे ती आपल्याला टाळता येऊ शकते। एखादी अनअटेंडेड वस्तू असेल तर तीसुद्धा जी आहे आपल्याला कॅमेरामधून अलर्ट मिळून जो आहे तो आपल्याला अलर्ट मिळणार आहे। म्हणजे भक्तांची जी सुरक्षितता जी आहे त्यासाठी संस्थांचा नेहमीच प्रयत्न असतो। या प्रयत्नांना जे या ॲप्लिकेशनने जे आहे ते निश्चितचपणे मदत मिळणार आहे, त्याला पाठबळ मिळणार आहे। ही एक सुरुवात आहे। खरं बघितलं तर साई भक्त निवास ते देखील सुरक्षेच्या दृष्टीने आपण उपाययोजना केलं आहे, मात्र हे तंत्रज्ञान ज्या विविध आस्थापना आहेत संस्थांच्या तिथं देखील वापरण्यात येणार आहे। आता हे आपले दर्शन लाईन आपण कव्हर केलेली आहे। या व्यतिरिक्त मंदिराचा जो प्रिमायसेस जो आहे म्हणजे 4 नंबर गेटच्या बाहेरचा, 3 नंबर गेटच्या बाहेरचा म्हणजे शताब्दी मंडप जी गर्दीचे ठिकाणं जी आहेत त्या ठिकाणचे कॅमेरेसुद्धा जे आहेत म्हणजे रथाची मिरवणूक असेल ते कॅमेरेसुद्धा जे आहेत ते आपल्याला पोलिसांच्या मदतीने आणि नगरपालिकेच्या मदतीने जे आपण या सिस्टीमला जोडणार आहे। म्हणजे क्रिमिनल शिर्डी परिसरामध्ये कुठं बी आला तर त्याचा अलर्ट जो आहे तो आपल्याला मिळणार आहे। म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अत्यंत आपल्याला फायद्याचं ठरणार आहे। सुरक्षेच्या दृष्टीने साईबाबा संस्थान असेल त्यासोबत पोलीस प्रशासन असेल यांना देखील ही माहिती जी आहे ती उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प जो आहे, हा उपक्रम जो आहे तो महत्त्वाकांक्षी ठरेल यात काही शंका नाही। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।